पुण्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा आज राज्यस्तरीय शुभारंभ। उद्घाटनापूर्वीच 96,30,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा। लाडकी बहीण योजनेचा आज पुण्याच्या बालेवाडीमध्ये भव्य सोहळा। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक 24 तासांसाठी बंद राहणार। महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचा मोबदला 1500 वरून 3000 रुपये करू। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटनाला न येणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करूनच दाखवा। खासदार सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान। राज्यातल्या दंगली या सरकार पुरस्कृत। विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। आशिष शेलार राजकीय नेते की गुंड असाही केला सवाल। सांगलीचे आयुक्त शुभम गुप्तांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड। आदिवासी प्रकल्प अधिकारी असताना बोगस गाई म्हशींच्या वाटपाद्वारे अपहार। महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या कपिल पाटलांनी राज ठाकरेंची घेतली भेट। बाहेर आल्यावर म्हणाले, महाराष्ट्रातला सलोखा टिकवण्यासाठी राज ठाकरेंना भेटलो। भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी आजपासून प्रक्रिया सुरू। दिल्लीमध्ये राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज बैठक। मोदी बैठकीचा समारोप करणार। राहुल गांधी काँग्रेसच्या मुंबईतल्या सभेला येणार नाहीत। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। तर 20 तारखेची सभा सुद्धा बीकेसी ऐवजी षण्मुखानंद हॉलमध्ये। एसटी बसच्या ताफ्यात नव्या 2250 बसेस दाखल होणार। मुख्यमंत्री कार्यालयात अडकली होती फाईल। एबीपी माझावर बातमी लागल्यावर अशोक लेलँड कंपनीला वर्क ऑर्डर। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या गोत्यात। म्हैसूर शहर विकास प्राधिकरणातल्या घोटाळ्याप्रकरणी खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी। बांगलादेशमधल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आजही राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं। धुळे, नांदेड, जालना, धाराशिव, उल्हासनगर, यवतमाळमध्ये बंदची हाक आणि मोर्चे। हिंसाचारानंतर नाशिक शहरामध्ये आज तणावपूर्ण शांतता। 6 गुन्हे दाखल, 12 ते 15 जण अटकेत। पालकमंत्री दादा भुसेंनी बोलावली तातडीची बैठक। अकोला जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। मोहाळा गावात अनेकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी। रात्री 2ला सुरू झालेला पाऊस सकाळी 8 पर्यंत होता सुरू। आणि कुस्तीपटू विनेश फोगटचं मायदेशात जल्लोषात स्वागत। स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर साक्षी मलिक आणि बजरंग पुनियाची हजेरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।